जंगलात. कुठल्या जंगलात? टायगरवाल्या. बघ पूजा. विक्रम वेताल सारखा. काय रे वेताल? काय विक्रम? क्या रे तू मेरे सिर पे चढ़ा? काय को? नीचे झुक फांदी लगेगा. हम किधर से जा रहे पगी? जंगल से. किधर से जा रहे? श्री क्षेत्र मार्लेश्वर चर्मकार कथा मूळ रूपात दर्शन देऊन कृपा केली. या गोष्टीला 500हून अधिक काळ लोटला तरी मकर संक्रांती. नमस्कार मित्रांनो, सँडी एक फिरणारा यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आम्ही प्राचीन कोकणमध्ये आलेलो आहोत. प्राचीन कोकण हे रत्नागिरीमध्ये स्थित आहे आणि प्राचीन कोकण ही अशी एक जागा आहे, म्हणजे अशी एक ठिकाण आहे जिथे पूर्वीच्या प्राचीन कोकणामध्ये माणसं कशी जगायची, त्यांची राहणसहाण पद्धती, त्यांची कुठली कशी सवय होत्या, त्यांचं काय वागणं होतं, या सगळ्या गोष्टी इथे दाखवलेल्या आहेत. आणि त्यासाठी इथे एक गाईड पण दिलेला आहे. सो गाईड येण्यापूर्वी त्यासाठी इथे वेटिंग एरिया दिला आहे. आम्ही इथे बसलेलो आहोत, तुम्ही पाहू शकता. आता इथे गाईड येणार, मग सगळे एकत्र पुढे जाणार. सो पूर्ण या जो कन्सेप्ट आहे, म्हणजे पूर्ण या गोष्टींना समजण्यासाठी एक प्रॉपर गाईडही दिलेला आहे. सो त्यासाठी गाईड आल्यानंतर आम्ही आता पुढची जी काही जर्नी आहे ती स्टार्ट करू. सो गाईज, हे प्राचीन कोकण आहे आणि आता आम्ही सुरुवात करतो आहे. आता इथे स्टार्टिंगलाच फर्स्ट पॉईंट जो आहे तो यांनी खूप चांगल्या पद्धतीने कवर केला आणि खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं. कोकण टुरिझम डेव्हलप ही रिसर्च सेंटर ही यांची संस्था आहे. या ठिकाणी पर्यटना रोजगार निर्मिती हा विषय घेऊन इथे काम करत आहेत. यांनी इथे धार्मिक ग्रंथांचा अभ्यास करून यांनी इथे नक्षत्र बाग तयार केलेला आहे. प्रत्येकाच्या जन्म नक्षत्रानुसार एक आराध्य वृक्ष म्हणून मानला जातो आणि त्या व्यक्तीने त्या वृक्षाची पूजा अर्चना केल्यास धन, आरोग्य, सौख्य प्राप्त होते. अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता इथे आजूबाजूला खूप बरीचशी झाडं आहेत आणि बरीचशी झाडं वेगवेगळ्या प्रकारची आहेत. बरीचशी माणसं वड आणि पिंपळाला पवित्र मानतात. हा जो तुम्ही बघताय ना, हा वड पिंपळाचं झाड आहे आणि ह्याच्या भोवती जे तुम्हाला दिसतंय ना, हा कट्टा, ह्याला पार असं म्हणतात कोकणी भाषेत. आणि या कोकणी भाषेत पार याला म्हणतात कारण तो दगडाचा कट्टा बांधलेला असतो झाडाच्या सभोवताला. सो ही अशी बरीचशी प्रकारची झाडं आहेत. त्यामध्येच बरीचशी झाडं औषधीही आहेत आणि यांनी प्रत्येक झाडावर एक स्पेसिफिकली प्रत्येकाची माहिती देऊन त्याचा उपयोगही दिलेला आहे. आता तुम्ही इथे समोर बघताय ना, एक शिलालेख आहे. शिलालेखमध्ये जे कविता लिहिलेली आहे, ही लिहिली कविता चिपळूण येथे झालेल्या पहिल्या कोकण मराठी साहित्य संमेलनामध्ये या कवितेला कोकणाची प्राथमिक कविता म्हणून स्वीकारलेले होते. या कवितेमध्ये एक नंदनवन म्हणून शब्द आलेला आहे. त्या नंदनवनचा अर्थ असा येतो, स्वर्गामधील इंद्राची बाग, असा याचा अर्थ येतो. ती बाग जितकी सुंदर आहे तितकी आपले कोकणही सुंदर. ही काळाची गुफा आहे. याच्या अलीकडे आहे वर्तमान काळ, याच्या पलीकडे आहे 500 वर्षापूर्वीचा भूतकाळ. आपण पाहत आहोत की 500 वर्षापूर्वी कोकणी माणसं कशी राहत होती, त्यावेळीची राहणसहाण कशी होती, माणसांची राहण्याची पद्धत कशी होती, या आपण गुफेतून छोटासा यांनी केलेला प्रयत्न आपण पाहिला होता आणि खूप सुंदर होता तो. तुम्ही पाहत असलेल्या समोर जी झाडांना जे बोर्ड लावलेले आहेत ना, त्या बोर्डला प्रत्येक झाडाची इन्फॉर्मेशन यांनी दिलेली आहे. ते झाड कुठलं आहे, त्याचं नाव कुठलं आहे, त्याचा उपयोग कसा आहे, त्याचा उपयोग कुठल्या कुठल्या गोष्टींमध्ये होतो मानवी जन्मामध्ये. सो ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी प्रॉपर प्रत्येक झाडाला एक बोर्ड लावलेला आहे. आता इथून पुढे आम्ही पुढच्या दिशेला चाललेलो आहोत कारण हे मस्त जंगल आहे, खूप घनदाट जंगल आहे आणि इथे जाण्यासाठी वाटा आहेत. त्या वाटांमधनं यांनी छोटं छोटं प्रदर्शन तुम्ही पाहताय बघा. इथं कोल्हा आहे झाडांच्या आतमध्ये आणि अशा छोट्या छोट्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. सो आपण आता पुढच्या स्पॉटवर जाऊया. इथे जे तुम्ही पाहता ते भगवान परशुराम आहेत. हजारो वर्षापूर्वी पुराणांमध्ये उल्लेख केलेले भगवान परशुराम यांनी संपूर्ण पृथ्वी जिंकून घेतली होती. जिंकलेली संपूर्ण पृथ्वी दान केली होती. परंतु दान केलेली कुठलीही गोष्ट स्वतःसाठी वापरू शकत नाही, मग त्यांना वापरासाठी त्यांना भूमी आवश्यक होती. आपण ज्या ठिकाणी आता उभे आहोत ठिकाणी हजारो वर्षापूर्वी समुद्र होता आणि त्या समुद्राशी भगवान परशुराम यांनी युद्ध करून त्याला मागे ढकलून दिले, म्हणून या भूमीला परशुरामांची भूमी असेही म्हणतात. अजून थोडे थोडे जंगलात सरकताना आजूबाजूला जो हिरवळ पसरलेली होती, गार वारा होता, छानसे असे दृश्य होते.
खूप सुंदर वाटत होते. आमच्याबरोबर बरेचशी अशी लोकं होती जी या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आले होते. या वेली वगैरे पण तुम्हाला दिसत आहेत बऱ्याचशा. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे बोर्ड मारले होते म्हणजे त्या बोर्डची एक इन्फॉर्मेशन यांना द्यायची होती. त्या टाईपमध्ये सगळे बोर्ड्स होते. त्या बोर्डवर बऱ्याचशा प्रकारची एक वेगवेगळी इन्फॉर्मेशन होती आणि खूप सुंदर होतं. सो नेक्स्ट पॉईंट आता आपण कवर करूया. पाहू शकता झाडांमध्ये जी गुहा दाखवली आहे ना, या गुहेमध्ये जी शिकार व्हायची ना, त्या पद्धतीचे वाघ आणि त्याच्या आजूबाजूला शिकार असे पद्धतीमध्ये दाखवण्यात आले. खूप सुंदर होतं ते दृश्य. या साईडला तुम्ही जे बघताय ना, लेफ्ट साईडला ही पारद आहे. पूर्वीच्या काळी जे माणसं डुकरं वगैरे मारायचे ना, ते त्यांना असे उलटे लटकून जात, त्याला पारद असं म्हणायचे. आता हे त्रिफळाचं झाड होतं, त्याच्यावर त्यांची माहिती दिली होती. हा जो आहे माडीवाला आहे. पूर्वी माडीवाला जो असायचा ना, जो माडी काढायचा ना, तो लाकडाचं असं गोल मडकं असायचं, त्याच्यामध्ये ती माडी साठवून ठेवून द्यायचा. ही तुम्ही बघताय वेडवेल वृक्ष आहे, त्याची माहिती होती. आणि हा जो बघताय ना, हा ग्रामपंचायत जो मेन देवता असतो ना, जो कुलदैवत म्हणतात, ग्रामदैवत म्हणतात, ह्याचा फोटो दाखवला होता. आणि हे ॲक्च्युअलमध्ये जे घर आहे त्याच्यामध्ये ग्रामदैवत कसा असायचा पूर्वीच्या काळी, ग्रामदेवताची पूजा कशी करायची लोक, त्याच्यामध्ये कुठले कुठले देव असायचे ते दगड. आणि प्लस ह्याच्यामध्ये एक वाघजाई करून देवी पण आहे. सो माझ्या गावीमध्ये आम्ही जातो तेव्हा आमच्या गावाला पण वाघजाईचं मंदिर लागतं. खूप सुंदर मंदिर आहे तेही. आणि यांनी इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला. ती मूर्ती खूप सुंदर होती. आणि इथे तुम्ही राईट साईडला बघताय ना, हे विरंगळ आहे. म्हणजे जे वेशीवर जे देव असतात ना ठेवलेले, त्या देवांचे विविध प्रकार यांनी दाखवलेले आहेत. खूप सुंदर होते एका दगडी. हे जे तुम्ही बघताय हे सनई आणि चौघडी आणि वाद्य आहेत, पूर्वीच्या काळची वाद्य, जी इथे वाजवल्यानंतर 3 किलोमीटरपर्यंत आवाज जायचा, अशी वाद्य ती होती. हे तुम्ही बघताय वर छोटे छोटे वृक्षामध्ये आंबा कुठला आहे, हा चव्हाटा आहे. चव्हाट्यावर जे तुम्ही बघताय खाली देव आहेत. शिमग्याच्या वेळी ह्या देवाला गाऱ्हाणं घ्यायला जाते, तसेच पशुबळी दिला जातो. सापकाने फटके मारून घेतात ते इथे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. हा तुम्ही पाहताय ना, कोळी समाज आहे. कोळी समाजाची लोक समुद्राच्या इतकी जवळ राहायची आणि ते मासेमारी करण्यासाठी समुद्रात नेहमी उतरायचे. नाविक आहे. नाविक असल्यामुळे कोकणामध्ये 12 बलुतेदार पद्धत असल्यामुळे नाविक, सुतार, चर्मकार हे लोकांना घरोघरी जाऊन सेवा करत असत. त्यातल्यात त्यांना पैसे नव्हे तर केवळ धान्य मिळत होते. म्हणजे एका नाविकाला पुरुषातली कुटुंबातील एका व्यक्तीची दाढी आणि केस कापण्यासाठी त्यांना वर्षभरासाठी धान्य दिले जायचे. म्हणतात की गावातली प्रत्येक गोष्ट ही नाविकाला माहीत असते आणि नाविकाला माहीत असलेली गोष्ट ही प्रत्येक गावाला माहीत पडते. हे आहे गावातील खोतांचे घर. जे तुम्ही पाहत आहात ही खोतांची मुले आहेत. ही पारंपरिक सोंट्यांचा गेम खेळत आहेत. आणि तुम्ही पाहत आहात की ते खेळ खेळत असताना आजूबाजूला तुम्ही पाहाल ती घरातली स्त्री आहे, खोताची बायको, ती घर आणि मूल आणि चूल याच गोष्टी सांभाळायची. त्याचप्रकारे जो खोत आहे हा मेन ठिकाणी बसलेला आहे घराच्या चौथ्यावर, कारण त्याचीच प्रमुख भूमिका तिथे असायची. हे अडकित्त्याचे प्रकार आहेत जे पूर्वीच्या काळी सुपाऱ्या कापण्यासाठी कामाला यायचे. बरेचसे अडकित्ते आहेत तिथे दाखवलेले आहेत. ते पितळ्याचे आहेत, तुम्ही पाहू शकता. आणि पूर्वीच्या काळी जी कोकणाची पद्धत होती ना घराची, वरच्या बाजूला छोटं, त्याच्यानंतर खालच्या बाजूला मोठं, मध्ये गॅप यासाठी होतं. कोकणातली घरं उष्णतेची असतात, जी उष्णता बाहेर पडण्यासाठी तो गॅप असायचा. एक कांच्यांचं झाड आहे, त्याची माहिती दिलेली आहे. त्याचप्रमाणे लहान मुलगा खेळताना पारिजातचं झाड, त्याची माहिती दिलेली आहे. जांभूळ, त्याची माहिती दिलेली आहे. आपण पाहत होतो हे शेतकऱ्याचं घर आहे. शेतकऱ्याच्या घरामध्ये तुम्ही पाहतात त्याची एक बायको जी रांगोळी प्लस दळणही करते. त्यावेळेला मिक्सर नव्हते. दुसरी बायको खुदळीने हळद वगैरे ठेचते आणि त्याची मुलगी पारंपरिक खेळ खेळते. सो ह्याच्यावरनं दिसतं की पूर्वीचे शेतकरी असो की पूर्वीची माणसं ही खूप मेहनती होती. ही प्रत्येक गोष्टीमध्ये मेहनत करायचीच. हे तुम्ही साईडला बघताय हे चारोळीचं झाड आहे. चारोळीची माहिती त्यामध्ये दिलेली आहे. हे कुंभार आहेत. कुंभार म्हणजे कुंभाराचं काम काय असायचं, ज्यावेळेला उन्हाळा यायचा ना गावात, तेव्हा मातीची मटकी पण कुंभार बनवून द्यायचा, गणपती पण बनवून द्यायचा. सो हे कीटक आहेत तुम्हाला दिसत आहेत. बऱ्याचशा प्रकारची
झाडं यांनी इथे दाखवलेत, प्रत्येक झाडाचा उपयोगही यांनी दाखवलेला आहे आणि त्याची माहिती यांनी दिलेली आहे. गावचा सोनार आहे. गावच्या ज्या पण स्त्री आहेत त्याच्याकडे जे पण सोनं वगैरे घडवायसाठी इथे येतात. हा गावचा वाणी आहे. वाणी म्हणजे महिलांना लागणारे मसाले वगैरे इत्यादीनुसार पुरवत असे. सुताराचे काम असे आहेत की घरामध्ये लागणारे जे काय खुर्ची आहे किंवा दरवाजा खिडकी याच प्रकारचे बरेचसे काम हे सुतार करत असे. इथे दाखवल्याप्रमाणे हे झाड तुम्हाला दिसते आंब्याचे झाड आहे. आंब्याचे फायदे, आंबा कशासाठी, त्यापासून फळ कुठला मिळतं सगळं. इथे पाहतात तुम्ही गारुड्याचा खेळ आहे जो सापाला खेळवत आहे आणि इथे अस्वल पण आहे. हा लोहार आहे. लोहाराचं काम काय होतं, बरेचसे लोक सैन्यामध्ये असताना त्यांना लागणाऱ्या तलवारी ढाली या सगळं लोहार बनवत असे. हा गावचा तेली आहे, ज्याला तुम्ही कुठलेही शेंगदाणे किंवा कसे दाणे वगैरे दिल्यानंतर त्या खुटीमध्ये टाकल्यानंतर त्याच्यामध्ये हा बैल फिरवला जायचा आणि त्यापासून तेल निघायचं. हे टोपलीवाले आहेत रवळी. हे सूप वगैरे लाकडापासून बऱ्याचशा अशा विविध प्रकारच्या लाकडाच्या ज्या घरामध्ये यूज करण्यानं, जसं सूप झालं, एखादी परडी झाली, एखादं भांडं झालं, या बऱ्याचशा विविध प्रकारच्या गोष्टी हे हाताने विणून तयार करायचे. अशाच प्रकारे आमच्या मॅडमला इथे दिसलेली वनस्पती म्हणजे आपले खायची पानं आहे. ती बघा, वेल आलेली पूर्ण आणि त्या वेलीमध्ये सगळी खायची पानं होती. हे पूर्ण झाडाची माहिती आहे. पूर्वीच्या काळाचं स्वयंपाकघर दाखवलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता बरीचशी भांडी आहेत, जातं आणि बरीचशी वेगवेगळी वस्तू पण आहेत. आणि त्यावेळेला पितळ्याच्या वस्तू आणि तांब्याच्या वस्तू खूप जास्त प्रमाणात यूज करायच्या. हे आहे ते मच्छीमारांचं दाखवलेलं आहे, जे म्हावरा बाजार. म्हणजे पूर्वीचे लोक जी मच्छी वगैरे विकायची, ती मच्छीची पार्टी कशी असायची, काय विकायचे ते दाखवले आहेत. पूर्ण जंगल बघा किती सुंदर दिसतं आहे. तुम्ही पाहतात आजूबाजूला पूर्ण मोठी मोठी झाडं आहेत. इतकी मोठी मोठी झाडं आहेत ना की त्या प्रत्येक झाडांचं काय ना काहीतरी महत्त्व आहे. शिवण याचं महत्त्व काय काय बघा, शिवण, गंबारी, सांदुळगी खूक, एक कासार म्हणजे आत्ताचा बांगडीवाला. पूर्वीच्या वेळेला लग्न कार्य वगैरे असलं त्याच्याकडे जाऊन ज्या महिला किंवा स्त्रिया आहेत त्या बांगड्या वगैरे भरायच्या. ते जरा ओढोमस लावले. पुढे आपण पाहणार आहोत की पाणवठा आहे. पाणवठा म्हणजे पाणी जायची जी किंवा साठ्याची जी जागा आहे ती आहे. ठीक आहे. आपण पुढे पाहणार आहोत चर्मकार आहेत म्हणजे चांभार. म्हणजे जे प्रत्येक चांबड्याच्यापासून वेगवेगळ्या पद्धतीचे चप्पल किंवा बुटं अशा विविध प्रकारच्या वस्तू बनवायचे. आणि या चांभारांनाच घेऊन एक कथा पण आहे पुढे, ती आपण जाणून घेऊया. ती कथा कुठली आहे आणि ती रिलेटेड आहे मार्लेश्वरच्या बाबतीत. तुम्ही इथे जे बघता ना पोस्टर, हे मार्लेश्वरचं श्री पोस्टर आहे. क्षेत्र मार्लेश्वर चर्मकार कथा. भगवान शंकर ज्या गावात राहत त्या गावातील लोक कालीदेवतेच्या प्रभावाने प्रेरित होऊन व्यभिचाराने वागू लागल्याने भगवान शंकरांनी ते गाव सोडले. रात्रीच्या वेळी मार्गी जात असताना वाटेत एक झोपडीतील प्रकाश पाहून भगवान शंकरच्या झोपडीपाशी गेले. ती झोपडी चर्मकाराची होती. भगवान शंकरांनी त्याला मशाल दाखवायची विनंती केली. चर्मकाराने मानव धर्माचे पालन करून वाटस्वरूप रूपात आलेल्या भगवान शंकरांना मशालीचा प्रकाश दाखवून सोबती बनला. त्यामुळे भगवान शंकरांनी मूळ रूपात दर्शन देऊन कृपा केली. या गोष्टीला 500हून अधिक काळ लोटला तरी मकर संक्रांतीला मारळ गावातून मार्लेश्वर ठिकाणी येणाऱ्या महादेवाच्या पालखीला मशाल दाखवायचे काम चर्मकाराचे वंशज आजही मनोभावे करतात. व्हेरी गुड. मार्लेश्वरची गुरु. जे आपण पाहू शकतो ही जी गुफा आहे ना, ही मार्लेश्वरची गुफा दाखवण्यात आलेली आहे. खूप सुंदर प्रकारे दाखवली. आणि आज तुम्ही पाहता ते गावचे धनगर आहेत जे बसलेले आहेत आणि
खूप सुंदर होती यांची मूर्ती. हे तुम्ही बघताय ना, हे बकरीची गोटी आहे. तुम्ही पाहताय बकरीची गोटी खूप उंचावर आहे, कारण ही नेहमी उंचावर का असायची, वाघा वगैरेपासून संरक्षणासाठी. ही कादभट्टी आहे. सो हे प्राचीन कोकणातील नमन मंडळ म्हणजे दशावतार आहेत. प्रत्येक प्राण्याचे एक रूपाचे एक मार्क्स ठेवलेले आहेत आणि खूप सुंदर आहे. ते तुम्ही वेअर करून पाहू शकता, फोटो वगैरेही काढू शकता. यांचं छोटंसं मार्केट आहे आणि या मार्केटमध्ये लाकडापासून बनवलेल्या विविध गोष्टी आहेत आणि विकण्यासाठी आहेत. त्याच्या म्हणजे एखादा खुळखुळा झाला किंवा लाकडाची ट्रेन, लाकडाची बस, लाकडाची गाडी, इतर बऱ्याचशा गोष्टी अशा घेण्यासारख्या आहेत. हे तलवारी आहेत, तुम्ही पाहू शकता बऱ्याचशा गोष्टी आहेत. इथे तुम्हाला प्रत्येक गोष्ट ही लाकडापासून बनलेली मिळेल आणि मातीपासून मिळेल. सो प्लास्टिक बनलेली वस्तू इथे नाही आहे. तुम्ही जी बघताय ती गावसीमा आहे. गावसीमेचे देव आहेत. ठीक आहे, तुम्ही बघताय आणि ऐकताय की किती शांतता आहे जंगलामध्ये. खूप शांतता आहे, एकदम सायलेन्स आहे आणि इथे संपलेलं आहे जंगल. आपण आता इथून माघार जाणार आहोत, जिथे आपण एंड करणार आहोत. चला, हे आली वेस, गावची वेस, गाव एंड. हे तुम्ही पाहताय ना, ही शंखाबद्दलची थोडीशी माहिती आहे. सो इथे शंखाचं पण ॲब्झर्वेशन होतं, पण मी तिथून बाहेरूनच पाहिलं. खूप मोठा शंख आहे बघा आणि इथे आतमध्ये खूप छोटे छोटे शंख पण होते, त्यांची माहिती पण दिली होती. सो आम्ही आतमध्ये गेलो नाही, सो मी बाहेरूनच रेकॉर्ड केलं आहे. सो तुम्हाला वाचायला पण मिळेल. खूप वेगवेगळ्या प्रकारचे शंख आहेत आणि त्यांची माहितीही दाखवलेली आहे. पूजेचा शंख कुठला आहे, वाजवायचा शंख कुठला आहे, त्याच्यानंतर मग शंखाचा जाती किती आहे, किती प्रकारचे शंख आहेत, बरेचसे असे शंख होते. तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये. हा तुम्ही पाहताय ना, पानगोडा आहे जो समुद्रामध्ये दिसतो, खूप रेअर आहे. शंखनाद करताना भगवान श्रीकृष्ण स्वतः. हे बघा, हेच मी तुम्हाला शंख प्रदर्शन. मी आतमध्ये गेलो नाही. जंगलात, कुठल्या जंगलात? टायगरवाल्या. बघ पूजा. बापडे, बघ केवढं जंगल आहे. गेले. मी इथून पुढे थोडं बोलणार नाही आहे, सायलेन्स राहणार आहे. बिकॉज तुम्हाला मला दाखवायचं, ऐकवायचं आहे की जंगलामध्ये किती शांतता आहे ती. सो तुम्ही सायलेन्समध्ये, शांततेमध्ये ऐका. आवाज किती येतो शांत तो. कुठेही डायरेक्ट डोक्यावर चढतो. वेताल सारखा. काय रे वेताल, काय विक्रम, क्या रे तू मेरे सिर पे चढ़ा, काय को नीचे झुक, फांदी लगेगा. हम किधर से जा रहे पगी? जंगल से. किधर से जा रहे? किधर से जा रहे? बाय बाय कर सके ना. बाय बाय, टेक केयर, सी यू.